नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यातला ऊस गाळप हंगाम यंदा 1 डिसेंबरऐवजी 5 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. कृष्णा नदीच्या पाणी वाटपात 66 टीएमसी पाणी कायम ठेवण्याचा लवादाचा निर्णय. ठाणे भिवंडी कल्याण तसंच लोखंडवाला जोगेश्वरी विक्रोळी अशा 2 नव्या मेट्रो प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी. भारत म्यानमार दरम्यान ऊर्जा, बँकिंग आणि विमा क्षेत्रात करार. सीमा सुरक्षेबाबत समन्वय राखण्यास दोन्ही देशांची सहमती. वस्तू आणि सेवा करांचे दर जीएसटी परिषदेच्या पुढच्या बैठकीत निश्चित होणार, अरुण जेटली. राम मंदिर हा श्रद्धेचा विषय. भाजपा निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यांवरच लढणार, व्यंकय्या नायडू यांचं स्पष्टीकरण. आणि जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला प्रांतात भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त. 44 संशयित दहशतवाद्यांना अटक. आणि आता सविस्तर वृत्त. राज्यामध्ये यंदाचा ऊस गाळप हंगाम आता 1 डिसेंबरऐवजी 5 नोव्हेंबरला सुरू करण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केलं. सह्याद्री अतिथीगृहामध्ये आज ऊस गाळप हंगामाबाबत मंत्री समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. साखर कारखान्यांच्या मागणीनुसार गाळप हंगाम लवकर सुरू करायचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. 5 नोव्हेंबरपूर्वी गाळप हंगाम सुरू करणाऱ्यांवरती प्रतिटन 500 रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रति मेट्रिक टन 2 रुपये देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. हा निधी पुढच्या वर्षीच्या हंगामापासून जमा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कृष्णा नदीच्या पाणी वाटपात महाराष्ट्राच्या वाट्याला येणारं 666 टीएमसी पाणी कायम राहणार असल्याचे आदेश कृष्णा पाणी वाटप लवादानं आज दिले. नवी दिल्लीमध्ये लवादाच्या मुख्यालयामध्ये हा निर्णय झाला. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणा राज्याचे प्रकल्पनिहाय पाणी वाटप पुन्हा करण्यात यावं ही मागणी करणारी याचिका आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांनी केली होती. मात्र ही याचिका लवादानं फेटाळून लावली. आंध्र प्रदेश निर्मिती कायदा हा महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांना लागू नसल्यानं या राज्यांच्या वाट्याचं पाणी कायम ठेवावं असा युक्तिवाद दोन्ही राज्यांच्या वकिलांनी केला. हा युक्तिवाद मान्य करत लवादानं दोन्ही राज्यांच्या बाजूनं निकाल दिला. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांच्या वाट्याला आलेलं 1005 टीएमसी पाणी वाटपाबाबत 14 डिसेंबरला सुनावणी होईल. ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 आणि लोखंडवाला जोगेश्वरी विक्रोळी मेट्रो 6 अशा 2 नव्या मेट्रो प्रकल्पांना आज मंजुरी मिळाली. या दोन्ही प्रकल्पांसाठी 15,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक झाली. त्यावेळी या दोन्ही प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. ठाणे कल्याण या मेट्रो 5 मार्गावरती एकूण 17 स्थानकं असतील. या प्रकल्पाची किंमत 8,416 कोटी रुपये आहे. तर मेट्रो 6च्या मार्गावरती 13 स्थानकं असतील. या प्रकल्पाची किंमत 6,672 कोटी रुपये आहे. हे दोन्ही प्रकल्प मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवले जातील. हे दोन्ही मेट्रो मार्ग 2021 पर्यंत पूर्ण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. या मार्गावरती दर 5 मिनिटांनी एक 6 डब्यांची मेट्रो धावेल. दहिसर ते मीरा भाईंदरपर्यंत मेट्रो जोडण्याचा निर्णयही या बैठकीमध्ये घेण्यात आला. त्याचा प्रकल्प अहवाल तयार करायचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मेट्रो मार्गावरती किमान भाडं 10 रुपये असेल असंही या बैठकीमध्ये ठरवण्यात आलं. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी मुंबई मेट्रोचा लोगोही प्रकाशित केला. ठाणे स्थानकाजवळच्या कोपरी रेल्वे पुलाच्या रुंदीकरणासाठी 259 कोटी रुपयेही आज मंजूर करण्यात आले. तसंच मुंबई शहरामध्ये 500 वायफाय हॉटस्पॉट निर्माण करण्यासाठी 194 कोटी रुपयांच्या निधीलाही मंजुरी देण्यात आली. भारत आणि म्यानमारच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेमध्ये समन्वय राखण्याचा निर्णय आज दोन्ही देशाच्या नेत्यांनी घेतला. भारताच्या दौऱ्यावर आलेल्या म्यानमारच्या राष्ट्रीय सल्लागार आंग सान सू ची यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन द्विपक्षीय मुद्द्यांवरती चर्चा केली. त्यानंतर उभय नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी केलं. संरक्षण क्षेत्रासह कृषी, परिवहन, ऊर्जा यासारख्या विषयांवरती यावेळी चर्चा झाली. दोन्ही देशांमध्ये ऊर्जा, बँकिंग आणि विमा क्षेत्रातल्या 3 महत्त्वपूर्ण करारांवरती स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सरहद्दी पलीकडील दहशतवादाविरोधात भारतानं केलेल्या कारवाईचं म्यानमारनं समर्थन केलंय.
दरम्यान सू ची यांनी काल राष्ट्रपती भवन इथं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचीही भेट घेतली। वस्तू आणि सेवा कराचे दर निश्चित करण्याबाबत परिषदेमध्ये सर्व सहमती होण्याची चिन्ह आहेत। परिषदेच्या बैठकीमध्ये हे दर निश्चित केले जातील अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे। जीएसटी परिषदेच्या आजच्या बैठकीनंतर ते नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते। जीएसटी परिषदेची पुढची बैठक येत्या 3 आणि 4 नोव्हेंबरला होणार आहे। या बैठकीमध्ये कायद्याच्या मसुद्याला अंतिम स्वरूप दिलं जाईल, तसंच 12 ते 18% या दरम्यान जीएसटी आकारण्यावरती विचार सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं। 4 टप्प्यातल्या या दरांमध्ये अत्यावश्यक वस्तूंसाठी सर्वात कमी दर आणि चैनीच्या वस्तूंसाठी सर्वाधिक दर अशी रचना असेल। या नव्या कर प्रणालीमुळे महागाई आणखी वाढू नये, तसंच राज्य आणि केंद्र सरकारकडे पुरेसा निधी असावा यावरही भर दिला पाहिजे, असं केंद्रीय वित्तमंत्र्यांनी बैठकीनंतर सांगितलं। 1 एप्रिल 2017 रोजी ही कर प्रणाली लागू झाल्यानंतर राज्यांना कोणत्याही प्रकारची महसुलातली तूट झाल्यास त्याची भरपाई कशी करायची याविषयी सुद्धा या परिषदेत एकमत झालं। राम मंदिर हा विषय श्रद्धेचा आहे, तो निवडणुकीचा मुद्दा होऊ शकत नाही। भारतीय जनता पार्टी विकास कार्याच्या मुद्द्यावरच उत्तर प्रदेशातील निवडणूक लढवणार आहे, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्लीत स्पष्ट केलं। गेल्या 2 वर्षात केंद्रातील मोदी सरकारनं केलेली विकास कामं आणि उत्तर प्रदेशाचा भविष्यात करायचा विकास हाच मुद्दा या निवडणुकीत भाजपच्या दृष्टीनं महत्त्वाचा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राम मंदिर उभारणीचा मुद्दा प्रसारमाध्यमांच्या काही प्रतिनिधींशी बोलताना उपस्थित केला होता, त्यावर नायडू यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली। चणा डाळ आणि साखरेचे चढे दर लक्षात घेता राज्य सरकारांनी साठेबाजांना आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलावी असे निर्देश केंद्रानं दिले आहेत। डाळी आणि कडधान्यांच्या किमतीवरती नियंत्रण असताना चणा डाळीचे भाव मात्र चढेच आहेत। आज नवी दिल्लीमध्ये याचा आढावा घेण्यासाठी कृषी, अन्न, ग्राहक व्यवहार, व्यापार आणि अन्य खात्यांची सचिवस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली। मंत्रिमंडळ सचिव पी.के. सिन्हा यांनी किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व पर्याय खुले ठेवावेत अशा सूचना ग्राहक व्यवहार मंत्रालयाला दिल्या आहेत। ओडिशातील एसयूएम रुग्णालयात लागलेल्या आगीची कारणं लक्षात घेऊन अशा दुर्घटना भविष्यामध्ये टाळण्यासाठी केंद्र सरकार रुग्णालयासंबंधी सुरक्षा नियमावली लवकरच तयार करणार आहे। केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज रुग्णालयातल्या दुर्घटनाग्रस्तांची भेट घेतली। या आगीची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार आहे आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल, असं यावेळी धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं। या प्रकरणी आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली आहे, तर रुग्णालयाच्या 4 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले। ओडिशा सरकारला आणि आगीमध्ये होरपळलेल्या रुग्णांना केंद्र सरकार आवश्यक ती सर्व मदत करण्यास तयार असल्याचंही नड्डा यांनी यावेळी सांगितलं। तरुण पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी केंद्र सरकार गंभीर आहे। त्यांना रोजगार मिळावा आणि त्यांनी कौशल्य विकसित व्हावं यासाठी 32,000 कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात केली आहे, अशी माहिती केंद्रीय कौशल्य विकास मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी आज मुंबईत दिली। कौशल्य सेतू उपक्रमाचा प्रारंभ रुडी यांच्या हस्ते आज करण्यात आला। आपल्याकडे पदवीधरांची संख्या भरपूर आहे, परंतु त्यांच्याकडे विशिष्ट कौशल्य नसतं। उद्योगांसाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन ही उणीव भरून काढण्यासाठी कौशल्य सेतू निर्माण केल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली। राज्याचा शिक्षण विभाग आणि कौशल्य विकास विभागाच्या वतीनं कौशल्य सेतू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। आपल्याकडील अभ्यासक्रम रोजगाराभिमुख नाही, हे या शिक्षण पद्धतीचं आणि अभ्यासक्रमाचं अपयश आहे। विद्यार्थ्यांना त्यांच्या रुचीनुसार कौशल्य विकसित करण्याची संधी मिळाली तर एकही विद्यार्थी अनुत्तीर्ण होणार नाही, असं मत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी यावेळी व्यक्त केलं। रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणारा तांत्रिक आणि कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमावरती केंद्र आणि राज्य सरकार भर देणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं। जम्मू काश्मीरमध्ये बारामुल्ला इथं भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईमध्ये दहशतवाद्यांचा मोठा तळ उद्ध्वस्त करण्यात आला। या कारवाईमध्ये 44 संशयित दहशतवाद्यांना पकडण्यात आलंय। या दहशतवाद्यांकडून स्फोटकं आणि पेट्रोल बॉम्बच्या मोठ्या साठ्यासोबतच लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन यासारख्या दहशतवादी संघटनांचं प्रचार साहित्यही जप्त करण्यात आलं। त्यामध्ये पाकिस्तानच्या झेंड्याचाही समावेश आहे। निवडणुकीच्या काळामध्ये मतदारांना लाच देणं हा दखलपात्र गुन्हा समजला जावा, अशी सूचना मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसीम झैदी यांनी केली आहे। ते आज नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमाच्या वेळी वार्ताहरांशी बोलत होते। निवडणुकीत पैशांचा गैरवापर हा चिंतेचा मुद्दा झालाय।
हा प्रश्न हाताळण्यासाठी एक धोरण आखायला हवं असंही ते म्हणाले. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याबाबत सर्व राजकीय पक्षांनी सहमती व्यक्त केली आणि त्यासाठी आवश्यक त्या घटनात्मक सुधारणा केल्यास या निवडणुका एकत्र घेता येणं शक्य आहे असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी यावेळी सांगितलं. या संदर्भात निवडणूक आयोगानं आपलं मत यापूर्वीच संसदीय पॅनलला कळवलंय असंही ते म्हणाले. 5 राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं. ही तयारी चांगल्या प्रकारे सुरू आहे. अधिकाधिक मतदारांनी नोंदणी करण्यावरती निवडणूक आयोग सध्या भर देत आहे असं ते म्हणाले. अग्निशमन दलातल्या जवानांच्या शौर्याचा इतिहास सांगणारं संग्रहालय मुंबई महानगरपालिकेनं उभारावं अशी सूचना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत केली. दादर इथं अग्निशमन दलाच्या नवीन वास्तूच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. अग्निशमन दलाचे जवान आपला जीव धोक्यात घालून मुंबईकर आणि त्यांच्या मालमत्तेची सुरक्षा करतात. देशाच्या सीमेवरील जवानांप्रमाणेच त्यांचं कार्य जोखमीचं आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणींवर प्राधान्यानं तोडगा काढण्याची गरज आहे असंही ठाकरे यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र अग्निशमन सेवा दलाचे संचालक प्रभात रहांगडे, महापौर स्नेहल आंबेकर आदी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या प्रस्तावित वस्तू आणि सेवा कराला सराफा संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र सरकारनं दागिन्यांच्या निर्यातीला यातून सूट द्यावी तसंच देशांतर्गत व्यवहारामध्ये कमीत कमी वस्तू आणि सेवा कर असावा अशी मागणी सराफा संघटनेनं केली आहे. वस्तू आणि सेवा कर निश्चित करण्यासाठी जीएसटी परिषदेची बैठक सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवरती सराफा संघटनेनं ही मागणी केली आहे. सराफा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आज मुंबईमध्ये या संदर्भात बैठक झाली. सध्या दागिने आणि रत्नाच्या निर्यातीवर काहीही कर नाही. त्यामुळे जीएसटी लागू झाल्यावरही या कररचनेत बदल होऊ नये असं संघटनेनं सरकारला दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं. कोपर्डी इथल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी आजही अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पीडित कुटुंबाची बाजू मांडली. आज आरोप निश्चित करताना सांगितलं की या तिन्ही आरोपींच्या विरुद्ध फौजदारी कटाचा आरोप ठेवण्यात यावा. खून व बलात्कार हा आरोप या तिघी आरोपींच्या विरुद्ध ठेवण्यात यावा चा कट केला असा आरोप ठेवण्यात यावा. हा एक आम्ही कोर्टात विनंती केली. दुसरी कोर्टात आम्ही अशी विनंती केली की आरोपी 2 आणि 3 यांनी घटनेच्या अगोदर त्या रस्त्यावरती पहारा ठेवला होता, जेणेकरून त्या मुलीला बलात्कार करतेवेळी आरोपी 1ला काही अडथळा निर्माण होऊ नये अशा प्रकारची त्याची योजना ही असावी असा तर्क एक त्यातून निघतो हे देखील न्यायालयात आम्ही स्पष्ट केलं. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ यांनी विनंती केल्यानुसार त्यांच्यासाठी यवहान मकासरे यांची वकील म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी नितीन भैलमुले याचे वकील प्रकाश आहेर हे आहेत. त्याच्या जामीन अर्जावरती उद्या सुनावणी होईल असं निकम यांनी सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात 350 पानांचं आरोपपत्र दाखल केलं. 13 जुलैला कोपर्डी इथं एका शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. चंद्रपुरामध्ये आज मराठा कुणबी क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील आणि जिल्ह्याच्या बाहेरील मराठा कुणबी समाज मोठ्या प्रमाणात सहभागी झाला. चंद्रपुरातल्या म्हाडा कॉलनीपासून सुरू झालेल्या या मोर्चाला विद्यार्थ्यांपासून ते राजकीय नेतेही उपस्थित होते. कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करावा या मुख्य मागण्यांसह मराठा आणि कुणबी समाजाला आरक्षण द्यावं आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाकडे सरकारनं लक्ष घालावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. सकल मराठा कुणबी समाजाच्या मोर्चाला मुस्लिम समाजासह भोई, शिंपी आणि ओबीसी समाजानंही पाठिंबा दर्शवल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. जिजाऊ वंदन आणि राष्ट्रगीत गाऊन या मोर्चाचा समारोप करण्यात आला. महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीवरती धर्मादाय आयुक्तालयानं ताशेरे ओढले आहेत. या समितीवरती प्रशासक नेमावा आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागे अंधश्रद्धा निर्मूलन समितीमधील आर्थिक गैरव्यवहार कारणीभूत आहे का याचीही चौकशी करावी अशी मागणी सनातन प्रभाचे राष्ट्रीय प्रवक्ते अभय वर्तक यांनी आज सातारा इथं एका पत्रकार परिषदेत केली. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून अनिसचं स्पेशल ऑडिट करण्यात यावं अशी मागणीही अभय वर्तक यांनी केली आहे. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेमध्ये आज ब गटामध्ये
थायलंड आणि जपान यांच्यामध्ये लढत होत आहे। या लढतीवरती भारत, केनिया, थायलंड, जपान आणि इराण या देशांच्या संघांचं भवितव्य अवलंबून राहील। या स्पर्धेमध्ये भारतानं उपांत्य फेरीमध्ये यापूर्वीच धडक मारली आहे। काल झालेल्या सामन्यामध्ये इंग्लंडचा 69-18 असा धुव्वा उडवत भारताने उपांत्य फेरी गाठली आहे। भारताच्या अनुप कुमार, मंजीत चिल्लर, अजय ठाकूर आणि प्रदीप नरवाल या खेळाडूंनी भारताच्या विजयामध्ये मोलाचं योगदान दिलं। आजच्या स्पर्धेमध्ये थायलंड पराभूत झाल्यास भारत आणि इराण यांच्यामध्ये उपांत्य फेरीचा सामना होणार आहे। आणि आता बातमी हवामानाची। नैऋत्य मोसमी पाऊस येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये भारताच्या उर्वरित भागांमधून परतण्यामध्ये स्थिती अनुकूल होत आहे। गेल्या 24 तासांमध्ये संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं होतं। राज्यात सर्वात जास्त तापमान मुंबईत सांताक्रूज इथं 35.3 अंश सेल्सिअस तर सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं 14 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। येत्या 36 तासांमध्ये दक्षिण कोकणामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, तर याच काळामध्ये उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 35 आणि किमान 23, नागपूर 34 आणि 17, पुणे 32 आणि 19, औरंगाबाद 32 आणि 17, नाशिक 31 आणि 18, कोल्हापूर 32 आणि 19, रत्नागिरी 34 आणि 21, सोलापूर 34 आणि 17 आणि अमरावती कमाल उपलब्ध नाही आणि किमान 16 अंश सेल्सिअस। ठळक बातम्या पुन्हा एकदा। राज्यातला ऊस गाळप हंगाम यंदा 1 डिसेंबरऐवजी 5 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। कृष्णा नदीच्या पाणी वाटपात महाराष्ट्राच्या वाट्याचं 666 टीएमसी पाणी कायम ठेवण्याचा लवादाचा निर्णय। ठाणे भिवंडी कल्याण तसंच लोखंडवाला जोगेश्वरी विक्रोळी अशा 2 नव्या मेट्रो प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी। भारत म्यानमार दरम्यान ऊर्जा, बँकिंग आणि विमा क्षेत्रात करार। सीमा सुरक्षेबाबत समन्वय राखण्यास दोन्ही देशांची सहमती। वस्तू आणि सेवा करांचे दर जीएसटी परिषदेच्या पुढच्या बैठकीत निश्चित होणार, अरुण जेटली यांना विश्वास। राम मंदिर हा श्रद्धेचा विषय, भाजपा निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावरच लढणार, व्यंकय्या नायडू यांची स्पष्टोक्ती। आणि जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला प्रांतात भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त, 44 संशयित दहशतवाद्यांना अटक। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची विशेष बैठक नवी दिल्लीत सुरू आहे। या पार्श्वभूमीवरती वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीमुळे कररचनेचं बदलतं स्वरूप आणि त्याचे अर्थव्यवस्थेवरती होणारे संभाव्य परिणाम याविषयी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष मंडलेचा यांना आज 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आले। तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।